हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 5th स्टँडर्ड इंग्लिश युनिट 4 लेसन नंबर 27 द लेजंड ऑफ मॅरेथॉन. तर बघा, मॅरेथॉन तुम्ही हा शब्द ऐकला असेल तर मॅरेथॉन म्हणजेच काय की एक स्पोर्ट इव्हेंट आहे जो की आपण रनिंग रेस ज्यामध्ये रेस केली जाते त्याला आपण मॅरेथॉन असं म्हणतो. तर हे मॅरेथॉन केव्हापासून सुरू झालं आणि त्याच्यामागे रिझन काय होतं हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. तर लेसनला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला या चॅनलवरती 5th स्टँडर्डचे EVS1 EVS2 इंग्लिश मॅथ्स मराठी सर्व सब्जेक्टचे व्हिडिओज मिळतील. तर चला आपण लेसनला स्टार्ट करूया. The marathon is a sporting event. It is a running race of about 42 kilometers. The word marathon also means a task or event that लास्ट अ लॉंग टाईम अँड रिक्वायर्स अ लॉट ऑफ एफर्ट अँड पेशन्स. तर बघा, इथे मॅरेथॉनचा मिनिंग आपल्याला सांगितलेला आहे की मॅरेथॉन एक स्पोर्टिंग इव्हेंट आहे, म्हणजे स्पोर्ट्समध्ये खेळला जातो असं आपण म्हणू शकतो. रनिंग रेस जी असते की ज्यामध्ये लोक धावतात त्याला आपण मॅरेथॉन असं म्हणतो. आणि मॅरेथॉनचा अजून एक मिनिंग आपल्याला सांगितलेला आहे की असा एक टास्क किंवा इव्हेंट की ज्यासाठी लॉंग टाईम म्हणजे जास्त वेळ लागतो, ज्यासाठी जास्त एफर्ट्स आपल्याला द्यावे लागतात आणि पेशन्स ठेवायला लागतात. तर असा हा अर्थ दिलेला आहे आपल्याला मॅरेथॉनचा. The first marathon race was organized at the time of the first Olympic Games which were held in Greece. तर ग्रीसमध्ये जे पहिल्यांदा ऑलिम्पिक गेम्स खेळले गेले त्यामध्ये मॅरेथॉन रेस ऑर्गनाईज केली गेली होती. द मॅरेथॉन वॉज स्टार्टेड इन द मेमरी ऑफ ए लेजेंडरी ग्रीक हिरो फिडिपिड्स. तर जो फिडिपिड्स जो हा होता की ज्याच्या स्मरणार्थ काय केलं जातं, मॅरेथॉन खेळलं जातं. आता हा फिडिपिड्स कोण होता, तो कुठे राहत होता किंवा त्याच्यामुळे का आपण मॅरेथॉन खेळतो हे आपण या लेसनमध्ये बघणार आहोत. हू हॅड कॅरीड अन इम्पॉर्टंट मॅसेज फ्रॉम द बॅटल ऑफ मॅरेथॉन टू ॲथेन्स. तर त्याने एक युद्धाचा मॅसेज जो होता तो त्याने ॲथेन्स जी सिटी होती, जे त्याचं राज्य होतं, त्या ठिकाणी तो मॅसेज पोहोचवला होता कमी वेळेमध्ये. गिवन बिलो इज द स्टोरी ऑफ हिज फेमस रन फ्रॉम मॅरेथॉन टू ॲथेन्स. तर ते मॅरेथॉन जे टाउन होतं तिथून ॲथेन्स जे त्यांचं राज्य होतं किंवा ॲथेन्सची जी लोकं होती तिथपर्यंत जो त्यांचा मॅसेज होता तो पोहोचवण्याचं त्याने काम केलं होतं. वी डू नॉट नो वेदर द स्टोरी इज हिस्टॉरिकल ॲक्युरेट बट इट हॅज इन्स्पायर्ड मेनी जनरेशन ऑफ स्पोर्ट्समॅन. आता ही जी स्टोरी आपल्याला इथे दिलेली आहे ही हिस्टॉरिकली किती ॲक्युरेट आहे, खरी आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही, परंतु ह्या स्टोरीमुळे बरेचसे जे स्पोर्ट्समॅन असतात त्यांना काय मिळतं, इन्स्पिरेशन मिळत असतं. तर बघूया आपण स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे. About 2500 years ago, Persia was a mighty kingdom. तर पर्सिया एक काय होती, मायटी किंगडम होती. मायटी म्हणजे काय, स्ट्रेंथन किंवा पॉवरफुल अशी एक किंगडम होती. आणि ही स्टोरी आपल्याला कधीची दिलेली आहे तर 2500 years agoची आहे. Their large army had landed in the bay near the town of Marathon. तर मॅरेथॉन जे टाउन होतं त्याच्या सराउंडिंगमध्ये ह्या लोकांनी काय केलं होतं, जे पर्सिया किंगडम होती त्यांच्या आर्मीने घेराव घातलेला होता किंवा ते लोक तिथे काय होते, मॅरेथॉनच्या टाउनच्या इथे थांबलेले होते. देअर टार्गेट वॉज ॲथेन्स, अ सिटी स्टेट इन ग्रीस. तर ॲथेन्स जी सिटी होती ग्रीसमधली ते त्यांचं काय होतं, टार्गेट होतं, म्हणजे त्यांच्यावरती अटॅक करायचा होता. ॲथेन्स हॅड अ स्मॉल आर्मी कम्पेअर टू द पर्शियन वन. ॲथेन्सची जी लोकं होती त्यांची जी आर्मी होती ती कम्पेअर टू पर्शियन जर बघितलं तर खूप कमी होती. बट द ॲथेनियन सोल्जर वेअर व्हेरी ब्रेव. परंतु जे ॲथेन्सची लोकं होती किंवा ॲथेनियन जे सोल्जर होते ते खूप ब्रेव होते, शूर असे होते. दे हॅड फेस द पर्शियन बिफोर बट दे नीडेड हेल्प फ्रॉम अदर ग्रीक किंगडम नाव. तर याआधीसुद्धा त्यांनी पर्शियन आर्मीला फेस केलेलं होतं, परंतु यावेळेला त्यांना जे ग्रीक किंगडम होत्या त्या अदर किंगडम ज्या होत्या त्यांच्याकडून मदतीची काय होती, गरज होती. दे डिसाइडेड टू सेंड अ स्पेशल मॅसेंजर टू द नेबरिंग किंगडम ऑफ स्पार्टा. तर त्यांची जी नेबरिंग किंगडम होती स्पार्टा तिथे त्यांना त्यांचा स्पेशल मॅसेंजर पाठवायचा होता ज्यामुळे की त्यांना तिथून मदत मिळू शकेल. हिज नेम वॉज फिडिपिड्स. तर तो जो मॅसेंजर होता त्याचं नाव होतं फिडिपिड्स. फिडिपिड्स वॉज अ यंग मॅन हू सर्व ॲज अ डे लाँग रनर. आणि हा जो फिडिपिड्स होता याला डे लाँग रनर असं सुद्धा म्हटलं जायचं, कारण तो कमी वेळामध्ये खूप जास्त अंतर जे होतं ते पळून पार करत असायचा. ही रॅन टू स्पार्टा लाईक द विंड, की जसा वारा किंवा हवा जोराने वाहते त्या पद्धतीने तो स्पार्टापर्यंत पळत गेला. ही कवर्ड द डिस्टन्स ऑफ नियरली 100 किलोमीटर्स इन अ डे. एका दिवसामध्ये 100 किलोमीटर डिस्टन्स त्याने कव्हर केलं होतं. बट अलाज द पीपल ऑफ स्पार्टा वेअर बिझी विथ सम सेरेमनी. परंतु स्पार्टाची जी लोकं होती ते एका कोणत्या तरी सेरेमनीमध्ये बिझी होती. दे डीड नॉट वॉन्ट टू जॉईन द बॅटल इमिजिएटली. त्यामुळे त्यांना बॅटल म्हणजे काय, युद्ध, इमिजिएटली म्हणजे लगेचच त्यांना त्या युद्धामध्ये सहभागी व्हायचं नव्हतं.
फिलिपिड्स टूक हिज मॅसेज बॅक टू ॲथेन्स विथ अ हेवी हर्ट. हेवी हर्ट म्हणजे काय की त्याला खूप वाईट वाटलं होतं की जो मॅसेज तो घेऊन आला होता त्याला काही इकडनं उत्तर मिळालं नव्हतं किंवा जी लोकं होती स्पार्टाची ते त्यांना मदत करायला तयार नव्हते. त्यामुळे त्याला काय झालं होतं इथे की वाईट वाटलं होतं. बट ऑन लाईट फीट, परंतु तो तिथून परत निघाला त्याच्या सिटीकडे. अगेन ही रॅन 100 किलोमीटर्स विथ इन अ डे. परत तो एका दिवसामध्ये 100 किलोमीटर्स डिस्टन्स कवर करून परत आला. वेन द जनरल ऑफ ॲथेन्स हर्ड द कोल्ड स्पार्टियन रिस्पॉन्स दे डीड नॉट लूज हर्ट. आता जे त्यांचे हे होते जनरल जे होते ॲथेन्सचे त्यांनी यावरती विचार केला आणि स्पार्टियन लोकांचा जो कोल्ड रिस्पॉन्स म्हणजे काय की त्यांनी कोणत्याही प्रकारे युद्धामध्ये सहभाग करण्याचा रिस्पॉन्स दिलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी हार न मानता पुढचे डिसिजन काही त्यांनी घेतले. दे वे रेडी टू फाईट ऑन देअर ओन. त्यांनी डिसिजन घेतला की आता आपण ही जी फाईट आहे ती स्वतः आपण लढायची आहे. द पर्शियन आर्मी वॉज वॉचिंग ॲथेन्स लाईक अ कॅट वॉचेस अ माऊस होल. की जी पर्शियन आर्मी होती जी तिथे त्यांच्यावरती अटॅक करण्यासाठी येऊन बसलेले होते आर्मी, ते कशा पद्धतीने होते, कॅट वॉचेस अ माऊस होल म्हणजेच काय की ज्या पद्धतीने एखादी मांजर उंदराच्या बिळाबाहेर त्याची वाट बघत असते की कधी तो बाहेर येतो आणि आपण अटॅक करतो, अशा पद्धतीने ती आर्मी त्यांची वाट बघत होते. सो दे डिसाइडेड टू लॉन्च अ सरप्राईज अटॅक ऑन द पर्शियन. त्यामुळे त्यांनी इथे काय प्लॅन केला की जी आर्मी तिथे पर्शियन आहे, जी काही आर्मी त्यांची असणार आहे त्यांच्यावरती आपण सरप्राईज अटॅक करायचा. द ॲथेनियन जनरल सेंड देअर फ्लँक राऊंड द पर्शियन फोर्सेस लाईक अ स्पीडिंग ॲरोज अँड बिगॅन टू ड्रॉ देम इन. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांचे जे काही सैनिक होते, ॲथेनियनची जी आर्मी होती, जे काही सैनिक होते त्यांना त्यांच्या अराउंड काय केलं होतं, पाठवलं ज्या ठिकाणी पर्शियन जे आर्मी होती त्या ठिकाणी. द पर्शियन वेअर नॉट रेडी फॉर बॅटल. आता युद्ध करताना ते आधी संदेश दिला जायचा किंवा युद्धाला तयारी आहे असं दाखवलं जायचं, परंतु या ठिकाणी त्यांनी अचानक अटॅक केला होता. इवन सो दे वेअर स्किल आर्चर. आणि जे पर्शियन आर्मी होती ते सुद्धा काय होते, स्किल आर्चर होते, म्हणजे धनुष्यबाण जे चालवण्यात ते काय होते, एक्सपर्ट होते. दे शॉवर्ड ॲरोज ऑन द सोल्जर ऑफ ॲथेन्स. त्यांनी सुद्धा अटॅक केला. ॲरोज जे होते ते त्यांनी सोल्जर्सवरती, ॲथेन्सचे जे सोल्जर होते त्यांच्याकडे त्यांनी ॲरोज शॉवर्ड म्हणजे काय, एकसाथ खूप सारे ॲरोज त्यांनी चालवले. बट द ॲरोज सिम्पली फेल ऑफ देअर हेल्मेट अँड स्ट्रॉंग आर्मर्स. परंतु जे ॲथेन्सचे जे सैनिक होते त्यांचे हेल्मेट आणि आर्मर खूप स्ट्रॉंग असल्यामुळे ते त्यांना लागून काय झाले, खाली पडले. ऑल्सो द ॲथेनियन न्यू देअर सी शोर वेल. आता ॲथेनियनचा स्वतःचा तो समुद्र किनारा असल्यामुळे, त्यांचा प्रदेश असल्यामुळे त्यांना सर्व जागा तिथल्या माहिती होत्या. द पर्शियन वेअर न्यू टू द टेरेन. टेरेन म्हणजे काय, प्रदेश. तर पर्शियन जे होते त्या प्रदेशामध्ये नवीन होते, त्यामुळे त्यांना तिथे फारशी माहिती नव्हती. मेनी ऑफ देम वेअर किल्ड. त्यामुळे बरेचसे जे पर्शियन सैनिक होते ते मारले गेले. मेनी मोर देम इंजोर्ड. काही जखमी झाले. सम ऑफ देम वेअर लॉस्ट इन द मार्शी एरियाज. मार्शी एरियाज म्हणजे काय की ज्या ठिकाणी समुद्र किनारा असतो आणि जमिनीवर समुद्राचं पाणी काही काळासाठी येतं, त्या ठिकाणी दलदलीचा भाग तयार होतो, म्हणजे चिखल आणि पाणी आपण म्हणू शकतो. तर त्या लोकांना माहीत नव्हतं की कोणत्या ठिकाणी मार्शी एरियाज आहे, तर त्यांचे सैनिक जे आहे त्यामध्ये काय झाले, आपण म्हणू शकतो की लॉस्ट झाले होते. द ब्रेव ॲथेनियन ड्रो बॅक एव्हरी सिंगल रिमेनिंग पर्शियन सोल्जर बॅक टू देअर शिप्स. आणि ॲथेनियनचे जे सैनिक होते त्यांनी अशा पद्धतीने अटॅक केला होता की पर्शियन सोल्जर जे होते ते आपल्या शिप्समध्ये परत गेले. अँकर्ड इन द बे, की शिप्सचे जे अँकर्ड लावलेले असतात समुद्रामध्ये त्या ठिकाणी किंवा किनाऱ्यावरती, त्या ठिकाणी शिपमध्ये सर्व सोल्जर्स ते जे आहे ते परत गेले होते. द बॅटल वॉज ओव्हर विथिन अ फ्यू अवर्स. अचानक झालेल्या अटॅकमुळे जे युद्ध त्यांचं झालं ते काही तासांमध्येच संपलं होतं आणि ॲथेनियन जिंकले होते. द बॅटल वॉज ओव्हर बट द पर्शियन डीड नॉट ॲक्सेप्ट डिफीट. परंतु पर्शियन लोकांना त्यांची हार मान्य नव्हती. दे सॉ दॅट द एंटायर आर्मी ऑफ ॲथेन्स हॅड रश टू दी सी शोर. त्यांनी हे बघितलं होतं की जे ॲथेन्सचे जे सैनिक होते ते सर्वचे सर्व लोक, रश म्हणजे काय, गर्दी अशी पळत ते कुठे आले होते, सी शोर म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती पळत आले होते. लिव्हिंग द सिटी ऑफ ॲथेन्स फार बिहाइंड. आणि त्यांची सिटी फार दूर राहिली होती, मागे राहिली होती. ओनली द एजड पीपल, वुमेन अँड चिल्ड्रन वेअर लेफ्ट इन द सिटी. आणि सिटीमध्ये आता कोणती लोकं उरली होती, जी वयोवृद्ध लोकं असतात ती, त्यानंतर महिला आणि लहान मुलं, हेच फक्त आता सिटीमध्ये राहिले होते आणि बाकीची सगळी लोकं लढाई करण्यासाठी समुद्र किनाऱ्यावरती पोहोचले होते आणि ही सिटी पण खूप दूर राहिली होती मागे. द पर्शियन नाव डिवाइज अ न्यू प्लॅन. आणि मग त्यांनी एक नवीन प्लॅन आखला. द सी रूट टू द सिटी ऑफ ॲथेन्स वॉज मच शॉर्टर दॅन दी लँड रूट. की जो जमिनीचा त्यांचा रूट होता तो फार काय होता, जास्त लॉंग होता किंवा त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी, सिटीसाठी जाण्यासाठी जास्त वेळ लागणार होता.
परंतु सी रूटने म्हणजे समुद्रमार्गी जर ते गेले असते त्या सिटीपर्यंत तर खूप कमी वेळात पोहोचले असते, कारण तो शॉर्टर असा रूट होता. द पर्शियन डिसाइडेड टू टेक द सी रूट अँड पाउन्स अपॉन ॲथेन्स फ्रॉम द सी साईड, की त्यांनी आता काय ठरवलं की सिटीकडे आपण जायचं, सी रूटने गेल्यानंतर ते लवकर पोहोचणार होते. आणि त्यांच्या सिटीमध्ये आता कोण शिल्लक राहिले होते, वयोवृद्ध माणसं असतील, महिला असतील आणि लहान मुलं, त्यामुळे तिथे त्यांना अटॅक करणं सोपं जाणार होतं. द ॲथेनियन आर्मी वूड टेक व्हेरी लॉंग टू ट्रॅव्हल बॅक टू ॲथेन्स ऑन फूट विथ देअर हेवी आर्मर अँड वेपन्स. आता ॲथेनियन आर्मीला जर आपल्या सिटीकडे परत जायचं असेल तर ते त्यांच्यासाठी फार अवघड होतं, कारण एकतर जमिनीवर जाण्याचा जो मार्ग होता त्यासाठी त्यांना वेळ लागणार होता आणि त्यांच्याकडे हेवी आर्मर आणि वेपन्स होते, जे काही शस्त्र त्यांना लागणार होते युद्धासाठी ते हेवी असल्यामुळे तिथून त्यांना परत जाणं खूप टाईम लागणार होता. Seeing the Persian, the defenseless people in the city of Athens would think that Athens had lost the battle. आता सर्व अशी लोक ज्या सिटीमध्ये राहिली होती की जे डिफेन्स करू शकणार नव्हते, म्हणजे आपोआपच ॲथेन्स जे लोक होते किंवा ॲथेन्सची आर्मी होती ते युद्ध हारणार होते. देन इट वुड बी इझी फॉर द पर्शियन टू टेक ओव्हर द सिटी. आता त्यांच्याकडे एकच मार्ग होता की जे पर्शियन आहे त्यांना सिटीच्या अगोदरच काय करायचं, अडवायचं आहे, सिटीपर्यंत पोहोचू द्यायचं नाही. द ॲथेनियन जनरल टू वेअर गुड स्ट्रॅटेजिस्ट. ॲथेनियन जे होते त्यांचा जनरलसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजीज करत होता. वेन दे सॉ द पर्शियन फ्लीट लिव्ह इन अ हरी दे अंडरस्टूड द पर्शियन प्लान. ज्या वेळेला फ्लीट म्हणजे काय की जमाव, पर्शियन आर्मी जे होते, आर्मीचा जो जमाव होता किंवा त्यांच्या ज्या शिप्स होत्या त्या आता काय करत होत्या, खूप घाईमध्ये ते कुठे चालले होते, सिटीकडे चालले होते, ॲथेन्स सिटीकडे. आणि त्यामुळे त्यांचा काय प्लॅन होता हे जनरलच्या लक्षात आलं होतं. दे रिझॉल्व टू गो बॅक टू ॲथेन्स ॲज फास्ट ॲज पॉसिबल टू डिफेंड इट. आणि त्यामुळे आता ॲथेन्सपर्यंत परत जाऊन या पर्शियन आर्मीला डिफेंड करणं जास्त महत्त्वाचं होतं. बट इट वॉज व्हेरी नेसेसरी टू लेट द पीपल ऑफ ॲथेन्स नो दॅट दे हॅड ओन. परंतु त्याआधी जे ॲथेन्सची जी लोकं होती त्यांना हे सांगणं खूप गरजेचं होतं की आपण जिंकलेलो आहोत. देन दे वुड नॉट ओपन द सिटी गेट्स टू द पर्शियन. आणि त्यांना जर समजलं की आपण जिंकलेलो आहोत तरच ते जे सिटीचे गेट्स होते ते ओपन करणार नाहीत पर्शियन आर्मीसाठी. दे वुड वेट फॉर द विक्टोरियस ॲथेनियन आर्मी टू रिटर्न. आणि मग जे ॲथेनियनची आर्मी होती, विक्टोरियस म्हणजे काय, विजय मिळवलेली जी आर्मी होती त्यांची, ती परत सिटीमध्ये येईपर्यंत सिटीची लोक गेट उघडणार नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यावरती अटॅक पण पर्शियन आर्मी करू शकणार नाही. द सिटी वुड बी सेफ. आणि सिटी सेफ राहणार. हू वुड टेक दिस मॅसेज टू देम. परंतु पर्शियन आर्मी जाणार होती सी रूटने, तर त्यांच्या अगोदर सिटीपर्यंत हा मेसेज पोहोचवणार कोण. द मॅसेज मस्ट बी डिलिव्हर बिफोर द पर्शियन रीच देअर. पर्शियन रीच म्हणजे तिथे पोहोचण्याच्या अगोदर हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. हू वुड ट्रॅव्हल फास्टर दॅन द पर्शियन शिप्स अँड दॅट टू ऑन अ लॉंगर रूट. की अशी कोणती व्यक्ती आहे की जी पर्शियन शिप्सपेक्षा जास्त फास्ट ट्रॅव्हल करू शकेल, आणि तेही कोणत्या रूटने, जो की जमिनीवरून जाणारा रूट होता आणि लॉंगर रूट होता, त्या रूटने असा जाणारा कोणता व्यक्ती असू शकतो. हू एल्स बट फिडिपिड्स. कोण असू शकतो तर फिडिपिड्स. त्यांना माहिती होतं की फिडिपिड्स हे काम करू शकतो. फिडिपिड्स हॅड ऑलरेडी कम्प्लिटेड अ रन ऑफ मोर दॅन 200 किलोमीटर जस्ट द डे बिफोर. आणि एक दिवस अगोदरच त्याने 200 किलोमीटर डिस्टन्स कवर केलं होतं, कारण तो स्पार्टाच्या लोकांपर्यंत मॅसेज देण्यासाठी गेला होता. तर एक दिवस अगोदरच त्याने 200 किलोमीटर डिस्टन्स कवर केलेलं होतं किंवा तो धावत गेला होता. बट ही वॉज अ ब्रेव्ह यंग मॅन. ही वूड डू एनिथिंग फॉर ही स्टेट. आणि स्वतःच्या राज्यासाठी तो काहीही करण्यासाठी तयार होता. ऑल्सो दिस टाईम ही वॉज टू कॅरी अ हॅपी मेसेज. परंतु यावेळेस त्याचा जो मेसेज होता तो कसा होता की एक चांगला मेसेज त्याला त्याच्या लोकांपर्यंत पोहोचवायचा होता आणि त्यामुळे तो त्यासाठी तयारही झाला. इट वॉज नॉट इझी फॉर फिडिपिड्स टू रीच ॲथेन्स सूनर दॅन द पर्शियन डीड. की पर्शियनच्या शिप्स पोहोचण्या अगोदर जमिनीवरून पळत जाऊन त्या ॲथेन्सच्या लोकांपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. दॅट इज वाय दिस टाईम ही लेफ्ट द युजुअल सेफ रूट अँड चूज अनदर वन दॅट पास थ्रू क्लिप्स अँड माउंटेन्स बट वॉज मच शॉर्टर. त्यामुळे त्यांनी जो रेग्युलर जो रूट होता तो किंवा सेफ जो रूट होता तो न निवडता त्याने काय केलं होतं, कोणता चूज केला होता की जो माउंटेनमधून जाणारा रोड होता, परंतु जो शॉर्टर होता, ज्या ठिकाणी तो कमी वेळेत पोहोचू शकेल असा त्यांनी रूट काय केला, सिलेक्ट केला किंवा चूज केला होता. फिडिपिड्स स्केल द फर्स्ट स्टीप क्लिप अँड पिकअप स्पीड. आणि पहिली जी क्लिप चढल्यानंतर किंवा माउंटेनवरून चढून गेल्यानंतर त्याने आता स्पीड पकडला होता. ही हॅड टू रन मोर दॅन 40 किलोमीटर. आणि 40 किलोमीटरपेक्षा जास्त तो पळत गेला. इट वॉज व्हेरी हॉट. खूप जास्त गरमी होती. ही बिगॅन टू पर्स्पायर. पर्स्पायर म्हणजे काय की खूप जास्त घाम त्याला यायला लागला होता, कारण गरमीचे दिवस होते. देर वेर सम शेडी ऑलिव्ह ट्रीज ऑन वन साईड ऑफ द रोड. आणि त्या ज्या रोडने तो चालला होता त्या ठिकाणी ऑलिव्ह ट्रीज होते. शेडी म्हणजे काय, सावली देणारे, खूप चांगली सावली पडणारे
ते ट्रीज तिथे होते रोडच्या साईडला. बट फिलिपिड्स कुडंट वेट, पण त्याने तिथे वाट बघितली नाही. कुडंट रेस्ट, त्याने आराम केला नाही. ही जस्ट रॅन ऑन म्हणजे तो पळत आणि पळतच होता. हिज हार्ट बिगॅन टू बीट फास्टर, त्याचे जे हार्टबीट होते ते फास्ट झाले होते. ही बिकम वीक अँड हंगर अँड थर्स्ट, की त्याला भूक लागलेली होती, तहान लागलेली होती. बट ही डिडंट स्टॉप, परंतु तो थांबला नाही. ॲट लास्ट फिलिपिड्स केम विदिन अ साईट ऑफ द सिटी गेट्स ऑफ ॲथेन्स, आणि सिटी गेटपर्यंत शेवटी तो पोहोचला की जिथे ॲथेन्सची लोकं थांबलेली होती. ही वॉज सक्सेसफुल इन हिज मिशन, की त्याचं मिशन काय होतं की ॲथेन्सपर्यंत पोहोचणं आणि ॲथेन्सची जी लोकं आहेत त्यांना मेसेज पोहोचवणं. ही हॅड रीच बिफोर द पर्शियन, आणि पर्शियन लोकांच्या अगोदर पोहोचला सुद्धा होता. द पीपल ऑफ ॲथेन्स थ्रू ओपन द गेट्स ऑफ फिलिपिड्स, आणि फिलिपिड्ससाठी त्यांनी काय केले होते, लोकांनी गेट उघडलं. व्हॉट हॅपन फिलिपिड्स, डू यू ब्रिंग गुड न्यूज ऑर, आणि मग लोकांनी त्याला प्रश्न विचारला की काय झालं फिलिपिड्स, आपल्याला गुड न्यूज मिळाली आहे की बॅड न्यूज, म्हणजे युद्धात हारलेले आहेत की जिंकलेले आहेत. येस इज जॉय टू यू, वी वोन, आणि मग त्यांनी काय मेसेज सांगितला की येस आपण जिंकलेलो आहोत आणि तुम्ही आनंद मनवू शकतात, वी वोन. ॲज सून ॲज फिलिपिड्स हॅड डिलिव्हर दिस मॅसेज ही कोलॅप्स, आणि हा मेसेज दिल्यानंतर लगेचच तो कोलॅप्स म्हणजे काय, खाली कोसळला. नेवर टू राईज अगेन, परत कधीही न उठण्यासाठी, कारण तो कंटिन्युअस पहिल्या दिवशीही 200 किलोमीटर अंतर त्याने कव्हर केलं होतं आणि त्यानंतर आताही तो कंटिन्युअसली पळत होता. त्यामुळे तो काय झाला, कोलॅप्स म्हणजे खाली पडला आणि त्यामध्ये मरण पावला. ही हॅड लेट डाऊन हिज लाईफ इन द सर्व्हिस ऑफ ॲथेन्स, आणि स्वतःच्या राज्यासाठी त्याने आपली लाईफ काय केली होती इथे, एक प्रकारे आपण म्हणू शकतो की स्वतःच्या राज्यासाठी त्याने आपला जीव दिला होता. द स्टोरी ऑफ फिलिपाइड्स हॅज इन्स्पायर्ड द पीपल ऑफ ग्रीस फॉर मेनी सेंचुरीज, आणि फिलिपिडची जी स्टोरी आहे ते ग्रीसमधील लोकांना बऱ्याचशा सेंचुरीजपर्यंत इन्स्पायर्ड करत राहिली. हिज हिस्टॉरिक रन फ्रॉम मॅरेथॉन टू ॲथेन्स बिकम अ लेजंड, आणि मग त्यामुळे मॅरेथॉनच्या आपण जे म्हणतो की मॅरेथॉन जो रेस आहे जी आपल्या यामध्ये इन्क्लूड केली जाते प्रत्येक स्पोर्ट्समध्ये, त्यामागे हे रिझन आहे, हिस्टॉरिक रिझन दिलेलं आहे. वेन द ऑलिम्पिक गेम्स वे स्टार्टेड इन ग्रीस, दिस लेजेंडरी इव्हेंट वॉज कमोमरेटेड इन इट इन द फॉर्म ऑफ द स्पोर्टिंग इव्हेंट द मॅरेथॉन, आणि त्यामुळे कमोमरेटेड म्हणजे काय, त्याच्या स्मरणार्थ त्याच्या आठवणीमध्ये मग काय केलं जातं की हे जे स्पोर्टिंग इव्हेंट होतं त्यामध्ये मॅरेथॉनला सुद्धा काय केलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे. टुडे मॅरेथॉन्स आर अरेंज इन मेनी कंट्रीज. When you see one or when you are old enough to take part in one, remember the first marathon runner, आणि त्यामुळे आपण फर्स्ट जो मॅरेथॉन रनर होता त्याचं नाव नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तो होता फिलिपिड्स, की ज्याने स्वतःचा जीव देऊन काय केलं होतं, आपल्या राज्यातील लोकांचे प्राण वाचवले होते. तर अशा पद्धतीने हा लेसन तुम्हाला दिलेला आहे. आय होप लेसन तुम्हाला समजला असेल आणि आवडलाही असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही जरूर करा.